लोकसभा निवडणुकीप्रमाणेच मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभेतही महत्त्वाचा ठरणार आहे। मराठा आरक्षणाबाबत निरनिराळ्या पक्षांच्या भूमिका सध्या विचारण्यात येत आहेत। याच आरक्षणावरून नेत्यांच्या बदलत्या भूमिकाही समोर आल्या आहेत। यात प्रामुख्याने शरद पवार आणि संभाजी भिडे यांचा समावेश आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शरद पवार यांच्या नव्या खेळीची सध्या चर्चा होते। मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनामागे शरद पवारच असल्याचा आरोप सातत्याने महायुतीचे नेते करताना दिसतात। 2019 साली मवियाचा प्रयोग करून शरद पवारांनी राज्याच्या राजकारणात सत्ता केंद्र मिळवलं। एकनाथ शिंदे यांच्या बंडाने ठाकरे सरकार कोसळलं आणि अजित पवारांनीही राष्ट्रवादीत बंड केलं। त्यानंतर शरद पवारांनी जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पडद्याआडून बळ दिल्याचा आरोप करण्यात येतोय। मनोज जरांगे यांच्या सगळे सोयरे अध्यादेशाच्या मुद्द्यावरती सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या शरद पवारांनी आता पुन्हा बैठक घेण्याची मागणी केली आहे। त्यावरून सुद्धा टीका करण्यात येते। शरदचंद्रजी पवारांनी गेल्या 1-2 दिवसांमध्ये अशी भूमिका जाहीर केलेली आहे की सर्व पक्षीय नेत्यांना एकत्रित बोलवा, जरांगेंना एकत्रित बोलवा आणि ओबीसीच्या आंदोलकांना एकत्रित बोलवा। पवार साहेब, तुम्ही मात्र ही बैठक लवकरात लवकर बोलवा, अन्यथा लोकसभेला तुम्ही या ओबीसी आणि मराठा बांधवांच्या संघर्षाचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या सत्तेची पोळी भाजलेली आहे, हे या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। मनोजजी, मी तुम्हाला फार स्पष्टपणे सांगतो, आम्ही ज्या भागातून लहानाचे मोठे झालो ना, हे धंदे करूनच मोठे झालो। तुम्ही परवा दरेकरांना पण म्हटलात घरात घुसू पंखे तोडू, तुमच्यात हिंमत आहे ना, तुम्ही मुंबईत या आणि हे सगळे उद्योग आणि धंदे बंद करा। देवेंद्र फडणवीसांचा मुका घ्यायचा आम्ही घेऊ, पण शरद पवारांचा मुका घ्यायचा जो तुम्ही चालू ठेवलाय ना, तो पहिला बंद करा आणि मराठा आंदोलनाचं राजकारण करून त्याला खड्ड्यात घालण्याचं काम करू नका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी या विषयाची जेव्हा बैठक बोलवली तेव्हा महाविकास आघाडीचे नेते या बैठकीत आले नाही। मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत हे जनतेच्या लक्षात आलं आहे। देवेंद्रजींनी आरक्षण दिल्यानंतर खरे मारेकरी उद्धव ठाकरे निघाले। जे मारेकरी आहेत ते त्या ठिकाणी षडयंत्र करतात आहे। शरद पवारांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात आल्यानंतर पवारांनी केंद्र सरकारने यावर तोडगा काढावा अशी भूमिका घेतली आहे। 50% वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे फारला विषय आहे। आम्ही महाराष्ट्राचे घटक या बाबतीत कुठल्याही प्रकारचे राजकीय मतभेद न घेता केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घ्यायची तयारी ठेवली तर आमचं पूर्ण सहकार्य हा जो काही बदल करायचा त्यासाठी करणार आहे। शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका नेहमीच संशयात राहिलेली आहे। 1978 पासून राज्याचं नेतृत्व करणाऱ्या पवारांनी मराठा नेता ही प्रतिमा टाळली। मराठवाडा विद्यापीठ नामांतरवाद, महिला आरक्षण या निर्णयात सर्व जातींना सोबत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। सर्वाधिक काळ सत्तेत असतानाही पवारांनी मराठा आरक्षणाला बळ दिलं नाही। मराठा समाजाला बाजूला ठेवून मंडल आयोगाच्या शिफारसींना शरद पवारांचा पाठिंबा होता। मंडल आयोगाला वसंतदादा पाटील यांचा विरोध मात्र पवारांची पाठिंब्याची भूमिका होती। 1982 साली काँग्रेसच्या कार्यकाळात अण्णासाहेब पाटील यांची आरक्षणासाठी आत्महत्या झाली। त्यानंतर अनेकदा मुख्यमंत्री होऊनही पवारांनी मराठा आरक्षणाकडे लक्ष दिलं नाही। मराठा नेते ओळख टाळून पवारांचं बहुजनांचं राजकारण बघायला मिळालं। जातनिहाय नव्हे तर आर्थिकदृष्ट्या आरक्षण असावं, 2018 साली पवारांनी भूमिका घेतली। पुढे शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत असलेल्या आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं, मात्र ते कोर्टात टिकलं नाही। आरक्षण समाजातल्या दुबळ्या लोकांना जे आहे, दलित आदिवासी, जनरली त्याच्याबद्दल कुणाची तक्रार नाही, ते असं म्हणतं। आता बाकीच्या घटकांच्या संबंधी आरक्षणाच्या बाबतीत ठिकठिकाणी मोर्चे निघतात, काय करतात। माझं स्वच्छ त्याच्यात मत हे आहे की यासंबंधी जातीने हा विचार करू नये। विचार करायचा असेल तर आर्थिकदृष्ट्या जो दुबळा आहे तो कुठल्याही जातीचा असेल त्याला आरक्षण दिलं पाहिजे। अगदी बरोबर आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न जसा वाढला तसंच
त्यांनी धनगर आरक्षण, लिंगायत समाजाला आरक्षण, मुस्लिम समाजाला आरक्षण याबद्दलची सुद्धा भूमिका मांडली. याचा परिणाम इतर समाजाला जी चिंता असते किंवा भीती असते ती भीती नक्की राहण्याची मदत होईल. आणि हे सामंजस्य असंच प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सगळ्यांनी शिकवावं. आता लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चालल्यानंतर विधानसभेसाठी हा प्रचाराचा मुद्दा करण्याचा प्रयत्न मवियाकडून होताना दिसतोय. केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याची शरद पवारांची भूमिका आहे. दुसरीकडे संभाजी भिडे यांनीही मराठा आरक्षणाबाबत दुहेरी भूमिका घेतल्याचं स्पष्ट दिसतंय. शरद पवारांच्या राजकारणाच्या विरोधी हिंदुत्ववादी राजकारण करणाऱ्या संभाजी भिडेंची भूमिकाही वर्षभरात बदललेली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं असं म्हणणारे आणि थेट यासाठी जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी भेट घेणारे संभाजी भिडे आता मराठा समाजाला आरक्षण कशाला असा सवाल करताना दिसत आहे. मराठ्यांनी आरक्षण मागावं का? अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठलं काढलंय? सिंहानी संबंध जंगल सांभाळायचंय. उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात विना अडथळा हिंडण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे आहेत. त्यांनी स्विमिंग क्लबमध्ये जायचं नाही, गरुडाने ग्लायडिंग क्लबमध्ये जायचं नाही, कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही. मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी, त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. ही समाज कुटुंबातली समस्या न्यायालयीन मार्गाने आणि सगळ्यांच्या सहकार्याने मिटवली जावी, मार्गाला लागावी आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे आम्ही 101% 101 अब्ज% आहोत. आणि बाकीच्यांना जसं आरक्षण तसं मराठा समाजाला सुद्धा आरक्षण अग्र हक्काने मिळालं पाहिजे असं सांगावंसं वाटतं. शरद पवार असोत व संभाजी भिडे या दोन्ही नेत्यांच्या भूमिका आश्चर्यकारक अशाच म्हणाव्या लागतील. बदलतं राजकारण आणि बदलत्या भूमिका यांचा परस्पर पूरक संबंधच दिसून येतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.